आज मी महाराष्ट्रीयन फूड बनवणार होते. त्याच्यामध्ये मी खीर बनवणार होते. तर खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. नंतर मग शेवई मस्त बारीक करून घेतली. त्याच्यानंतर मग कढईमध्ये टाकली, म्हणजे ना खीर एकदम अशी प्रॉपर होते, म्हणजे खूप असं नाही का मॅगी टाईप पण नाही होत. त्याच्यामुळे थोडीशी बारीक करूनच टाकायची. परत मी थोडंसं तूप ॲड केलं. नंतर 1 लिटर दूध घेतलं होतं, ते मस्त गॅसवरती तापायला ठेवलं. आणि जे काय पिशवीमध्ये थोडंफार दूध शिल्लक राहील असं अजिबात करायचं नाही. सगळं ना एकदा एक टोपामध्ये काढून घ्यायचं, कारण की आपण विकतमध्ये दूध घेतो त्याच्यामुळे थोडं पण वाया जाऊन नाही द्यायचं. नंतर मी ड्रायफ्रूट्स कापून घेतले आणि ते पण त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर मस्त फ्राय करून घेतलं शेवई पण आणि ड्रायफ्रूट्स पण. त्याच्यानंतर गरम गरम दूध टाकलं. त्याच्यानंतर मग विलायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, म्हणजे मिक्सरमध्ये प्रॉपर बारीक होईल. मग ते त्याच्यामध्ये ॲड केलं. परत चवीप्रमाणे साखर टाकली, थोडंसं मीठ टाकलं. अशा प्रकारे आपली एकदम मस्त अशी खीर तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.